हे शेतकरी जोडपं का व्हायरल होतंय? या दोघांना एक पर्स सापडली, पण त्यात अद्भुत प्रकार. अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा. रस्त्याच्या कडेला पडलेली एक साधीशी पर्स, पण त्या पर्समध्ये असं काही होतं ज्यामुळे एका शेतकरी दाम्पत्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलं. ही घटना आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील निमगाव माळुंगे येथील. इथले शेतकरी मनोहर संभाजी चव्हाण आणि त्यांच्या पत्नी रुपाली चव्हाण हे आपल्या साध्या कष्टकरी आयुष्यात समाधानी आहे. रोजप्रमाणे शेतीची कामे, जनावरांची देखभाल आणि घरची जबाबदारी अशी त्यांची दिनचर्या सुरू होती. त्या दिवशीही सर्व काही नेहमीसारखं सुरू होतं. कोणालाही कल्पना नव्हती की दिवसाच्या शेवटी त्यांच्यासमोर एक अशी घटना येईल ज्यामुळे त्यांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होईल. मनोहर चव्हाण यांनी त्या दिवशी शेतातील कामे पूर्ण केली. त्यानंतर नेहमीप्रमाणे डेअरीवर दूध देऊन ते घरी परतत होते. रस्त्यावरून जात असताना त्यांच्या नजरेस अचानक एक पर्स पडलेली दिसली. सुरुवातीला ती कोणाची असेल, कोणी चुकून टाकली असेल का, की एखाद्याने मुद्दाम फेकून दिली असेल, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात आले. त्यांनी ती पर्स उचलली आणि घरी आणली. त्यांनी पत्नी रुपाली चव्हाण यांना ही बाब सांगितली. दोघांनी मिळून ती पर्स काळजीपूर्वक उघडली. त्यात आतमध्ये काय असेल याची त्यांना उत्सुकता होती. काही क्षण ते दोघेही शांत होते, कारण आत दिसत असलेल्या वस्तूंची त्यांना अक्षरशः धक्का बसला. ही साधी पर्स नव्हती, तिच्यात काही अत्यंत मौल्यवान वस्तू असल्याचं स्पष्ट दिसत होतं. अशा परिस्थितीत अनेक जण वेगवेगळे निर्णय घेतात, पण चव्हाण दाम्पत्याने घाई न करता पुढे काय करायचं याचा शांतपणे विचार केला. पर्समध्ये असलेल्या वस्तू पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही वस्तू हरवलेल्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. त्यात तब्बल 5 तोळे सोन्याचे दागिने, काही रोख रक्कम, ATM कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. आजच्या बाजारभावानुसार 5 तोळे सोन्याची किंमत लाखो रुपयांमध्ये जाते. त्यामुळे ही पर्स हरवलेल्या व्यक्तीची किती मोठी अडचण झाली असेल याची त्यांना कल्पना आली. पण एवढी मोठी संपत्ती हातात असूनही मनोहर आणि रुपाली चव्हाण यांच्या मनात तिच्यावर हक्क सांगण्याचा विचारही आला नाही. उलट ही पर्स तिच्या खऱ्या मालकाकडे सुरक्षित पोहोचली पाहिजे अशीच त्यांची भूमिका होती. त्यांनी पर्समधील कागदपत्रे काळजीपूर्वक पाहण्यास सुरुवात केली. कोणते नाव, कोणाचा पत्ता किंवा कोणती माहिती मिळते का याचा ते शोध घेत होते. कागदपत्रे आणि त्यामधील माहितीच्या आधारे त्यांनी पर्सच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांना काही फोटो आणि ओळखीसाठी उपयोगी पडतील अशी माहिती मिळाली. त्यातून त्यांनी संबंधित व्यक्तीचा संपर्क शोधण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने त्यांना हनुमंत रामभाऊ रणसिंग यांचा मोबाईल क्रमांक मिळाला. मात्र खात्री करूनच पुढचं पाऊल उचलावं असा निर्णय घेण्यात आला. मनोहर चव्हाण यांनी हनुमंत रामभाऊ रणसिंग यांना फोन लावला. त्यांनी पर्सबाबत माहिती दिली आणि काही ओळख पटवणारे प्रश्न विचारले. नरसिंग यांनी दिलेली माहिती आणि पर्समधील वस्तू यांचा मेळ बसल्यानंतर खात्री झाली की पर्स खरोखरच त्यांचीच आहे. त्यानंतर चव्हाण दाम्पत्याने त्यांना आपल्या घरी येण्यास सांगितलं. काही वेळाने हनुमंत रामभाऊ रणसिंग यांनी त्यांचे कुटुंब यांच्या घरी पोहोचले. हरवलेली पर्स मिळेल अशी त्यांना आशा होती, पण त्यातलं सर्व सामान जसंच्या तसं सुरक्षित असेल याची अपेक्षा त्यांनाही नव्हती. मनोहर आणि रुपाली चव्हाण यांनी कोणतीही अट न घालता ती पर्स त्यांच्या हाती दिली. रणसिंग यांनी पर्स उघडून पाहिली तेव्हा त्यातील सर्व सोन्याचे दागिने, रोख रक्कम, ATM कार्ड आणि कागदपत्रे सुरक्षित असल्याचे पाहून त्यांना मोठा दिलासा मिळाला. आपली इतकी मौल्यवान वस्तू सुरक्षित परत मिळाल्यामुळे रणसिंग दाम्पत्य भावूक झाले. त्यांनी मनोहर चव्हाण आणि रुपाली चव्हाण यांचे मनापासून आभार मानले. एवढ्या प्रामाणिकपणे वागणारे लोक आजही समाजात आहेत याचे त्यांना आश्चर्यही वाटले आणि आनंदही झाला. त्या क्षणी दोन्ही कुटुंबांमध्ये विश्वास आणि माणुसकीचं नातं निर्माण झालं. या प्रामाणिकपणाचा सन्मान म्हणून रणसिंग दाम्पत्याने मनोहर चव्हाण यांना काही बक्षीस देण्याचा प्रयत्न केला. मात्र मनोहर चव्हाण यांनी ते नम्रपणे नाकारले. त्यांनी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा नसल्याचे स्पष्ट सांगितले. हरवलेली वस्तू तिच्या मालकाला परत मिळणं हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं समाधान असल्याचं त्यांनी सांगितलं. ही घटना गावात पसरली आणि त्यानंतर सोशल मीडियावरही पोहोचली. अनेकांनी मनोहर संभाजी चव्हाण आणि रुपाली चव्हाण यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं. पैशांपेक्षा माणुसकी मोठी असते हा संदेश या घटनेतून पुन्हा एकदा समाजासमोर आला. त्यामुळे हे शेतकरी दाम्पत्य महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलं. आज अनेकदा पैशांसाठी फसवणूक, चोरी किंवा विश्वासघाताच्या घटना समोर येतात. अशा काळात निमगाव माळुंगे येथील या शेतकरी दाम्पत्याने वेगळाच आदर्श घालून दिलाय. लाखो रुपयांच्या सोन्याचा मोह टाळून त्यांनी प्रामाणिकपणाची वाट निवडली. त्यामुळे त्यांच्या या कृतीला समाजातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आणि आता सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर, हे शेतकरी जोडपं का व्हायरल होतंय? कारण अहिल्यानगर तालुक्यातील निमगाव माळुंगे येथील मनोहर संभाजी चव्हाण आणि रुपाली चव्हाण यांना रस्त्यावर एक पर्स सापडली. त्या पर्समध्ये तब्बल 5 तोळे सोन्याचे दागिने, काही रोख रक्कम, ATM कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. मात्र त्यांनी त्या संपत्तीवर डोळा न ठेवता कागदपत्रांच्या आधारे हनुमंत रामभाऊ रणसिंग यांचा शोध घेतला. त्यांना फोन करून खात्री केली आणि पर्समधील सर्व वस्तू जशाच्या तशा त्यांच्या स्वाधीन केल्या. रणसिंग दाम्पत्याने बक्षीस देण्याचा प्रयत्न केला, पण मनोहर चव्हाण यांनी ते नम्रपणे नाकारले. हाच प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा आदर्श आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे.